तू नभातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. चांद तू नभातला नि बावळाच्या कोरमी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी, तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी. उरात श्वास कोंडतो गाशी नको रुसू, शोधू सांग नेमके कुठे प्रिये तुझे हसू. काय झालं? तुम्ही असे का बघताय? असं का बघताय म्हणजे? माझ्या सुंदर बायकोकडे बघतोय डोळे भरो. स्वानंदी मॅडम, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. थांबा ना, दार उघड आहे. अगं हे सामान ठेवून ते डेकोरेशन वाले गेले कुठे? अगं अजून सामान आणलंय ना, ते उतरवतायत गेटवर, येतील. हे आणि एवढंच? अगं एवढंच कसं असेल, आहेत त्यांनी आणलंय सगळं, तू काळजी नको करूस, भरपूर सामान आणलंय. कधी आणणार? आजी ऐक ना, मी काय म्हणते, मी ना डेकोरेशन मध्ये जास्तीत जास्त लाल गुलाबाची फुलं वापरणार आहे, म्हणजे अख्खी रूम अशी रेड वाटली पाहिजे. कसं वाटेल? आणि मी काय म्हणते, म्हणजे इतके गुलाब लावतो की नंदू आणि पिंट्याला असं वाटलं पाहिजे की आपण खोलीत नाही आहोत, गुलाबाच्या बागेमध्ये आहोत. हे पण एवढी फुलं आहेत ना? आहेत का म्हणजे मी एक्स्ट्राच मागवली आहेत. मी काय म्हणते, त्यांची जी पहिली ओरिजिनल गंडलेली रात्र होती ना, तेव्हा मी त्यांच्या रूम मध्ये ते मसाला दूध ठेवलं होतं आणि स्वानंदीला चांगलं लेक्चर देऊन पाठवलं होतं. तसं करू का? हे बघ, नंदूला सांग आजीला पतवंड हवंय म्हणा. डन. काय की ते हल्लीची मुलं मुली ते असं ते करतात का ग सगळं? म्हणजे ते म्हणजे माझ्या वेळेला ना, हा, आमच्या घरच्यांनी ना, म्हणजे असं गंमत म्हणून ना, असं आमच्या चादरी खाली असे भाजलेले पापड ठेवले असते. होई, बसल्या आमची इतकी फजिती झाली म्हणून सांगू. तुमची पिढी म्हणजे ना, पण ही कडक आयडिया आहे. हो ना? असंच काहीतरी करूयात का? म्हणजे समर आणि स्वानंदीला त्यांची पहिली रात्र कायम लक्षात राहिली पाहिजे. पण आजी, मला ना यावेळी खूप समाधान वाटतंय. म्हणजे त्या वेळेला ती जी पहिली रात्र होती गंडलेली, तेव्हा त्यांना जबरदस्ती डांबून ठेवायला लागलं होतं खोलीत. म्हणजे मीच केलं होतं तसं. यावेळी तरी तसं नाही करावं लागणार. काय सांगावं, यावेळी काहीतरी वेगळंच होईल. म्हणजे त्या दोघांच्या विनवण्या करायला लागतील ग. बाबा नो, दार उघडा रे आता. आली ऐकलं की तुम्ही काय बोलत असता पाठीमागे असं काहीतरी? ऐकलंच का आमचं बोलणं? नाही म्हणजे ऐकलं असशील तर ठीक आहे. आयडिया कशी वाटली? नाही म्हणजे आता तुमची पहिली रात्र सीझन 2 करायचा ना आपल्याला. निकिता ते काय? तर कशी लाजते. बरं दादा ऐका, आपल्याला ना या डेकोरेशन मध्ये जास्तीत जास्त रेड रोजेस वापरायचे. म्हणजे या पाकळ्यांचं ना असं एक हार्ट बनवा बेडवर मध्यभागी आणि त्याच्यात 2 बोट्स ठेवा. बोट महत्वाची हा, या कपलसाठी बोट स्पेशल आहे, लक्षात ठेवा. निकिता ताई तुम्ही गप्प बसा. काय तुम्ही काय बोलताय? चिडवाय का? काय लाजते बघ, काय गोड. नको का चिडवू? बरं बाबा, नाही चिडवत. पण मग या डेकोरेशनचं काय? हे तरी करू ना का नको? म्हणजे तुमची पहिली रात्र रिक्रिएट करायची आपल्याला. चालेल ना केली तर? चालेल म्हणाली. हा चालेल ना, इतकं या. ते काय? ए हा, बरं झालं आलास तू. मला एक सांग, तुला सेंटेड कॅन्डल्स चालतील ना? नाही तर साध्या पण अरेंज करू शकते मी. नाही, काही लावू नकोस तू. आणि मुळात ही तयारी तरी कशाला करते? काही नकोय निकिता. काय म्हणजे? मी सांगतोय म्हणून.
मुळात हा सगळा घाट तू मला विचारून घातला पाहिजेतस ना. कोणाला विचारलंस तू? हे मला नकोय काही. समर काय बोलतोयस? काय झालं तुला? आमच्या दोघांचं वय आहे का? त्या 35शीच्या आहेत, मी 85शीचा आहे. या वयात कसं दिसेल हे असं रात्र पहिली काय सेलिब्रेशन वगैरे? वयाचा वगैरे कधीपासून विचार करायला लागलास तू? अरे प्रेमात वय बघतो का आपण? काही बोलू नकोस वेड्यासारखं. तुम्ही लागा कामाला. निकिता, मी नको म्हणतोय. समर ऐक ना, ती जी पहिली रात्र होती ती गणली होती की नाही? सगळं चुकलं होतं. आता तू किती छान सुरुवात केलीस नवीन. तू तुझ्या सगळ्या मनातल्या भावना तिला किती सुंदर पद्धतीने सांगितल्यास, तिला प्रपोज केलंस. आता ह्याचं सेलिब्रेशन नको का व्हायला? एक नॉर्मल पहिली रात्र एन्जॉय करा की. सगळं नॉर्मल झालं पाहिजे ना समर आता. मी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? यात काही नॉर्मल वगैरे नाहीये. हे मला असलं काही करायचं नाहीये. आणि उगाच मला गळ घालत बसू नकोस. तू सगळं कॅन्सल करून टाक. अरे असं कसं कॅन्सल कर? हे बघ एवढं सगळं केलंय आम्ही, यांना पैसे दिलेत मी, हे सगळं सामान आलंय, आता नाही कॅन्सल होऊ शकत समर. हे सगळं वाया जाईल. काय बोलतोय? मी कुठे म्हटलं ते वेस्ट कर म्हणून? अरे पण ह्या सगळ्या गोष्टी तू अंशुमन आणि सुष्मितासाठी यूज करू शकतेस. काय